मंडळी, उपवासाला आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवतो आणि कधीकधी काय होतं की ती भरपूर जास्त उरते आणि उरल्यानंतर ती छानही लागत नाही, अगदी अशी कडक कडक आणि बेचव लागते। तर याच उरलेल्या साबुदाणा खिचडीपासून आपण स्नॅक्स करूया। तर ही साबुदाणा खिचडी मी 2 ताटांमध्ये पसरून वाळून घेणार आहे। तर एकदम कडक अशी आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा खिचडी ही एकदम कडक अशी वाळली आहे। तर आता आपण कढईमध्ये 1 वाटीभर तेल टाकून घेऊया आणि तेल आपल्याला एकदम कडक असं तापून घ्यायचं आहे। तेल तापलं की आपल्याला ही वाळलेली साबुदाणा खिचडी आहे ती 3 चमचे आपल्याला टाकून घ्यायची आहे, जास्त पण टाकायची नाही। तर मंडळी, तुम्ही ते बघू शकता वाळलेल्या साबुदाणा खिचडीपासून खूप छान असं स्नॅक्स तयार झाला आहे आणि भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।